नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। या व्हिडिओमध्ये आपण अर्थनियोजन नववी गणित भाग 1 मधला चॅप्टर त्यातला सराव संच 6.1 आपण आज बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नववी गणित भाग 2 मधला 5वा चॅप्टर चौकोनातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 5वा पूर्णपणे सोडवून दिलेला आहे। तो आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल। ठीक आहे, तर आता यामध्ये पहिला प्रश्न बघा त्यांनी काय दिला आहे ते आता आपण बघूया। तर बघा त्यांनी काय विचारलं आहे, अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते। आता किती टक्के रक्कम खर्च करते तर 90%। आणि महिना 120 रुपयांची बचत करते। बचत कितीची होते तर 120 रुपयांची होते। तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा। आता तिला टोटल किती रक्कम पाठवण्यात आलेली आहे हे आपल्याला काढायचं आहे, बरोबर। आता तिला किती रक्कम पाठवली आहे हे आपल्याला माहित नाही, त्यासाठी आपण काय करणार आहोत, एक्स, त्या रकमेला आपण एक्स असं मानणार आहोत, बरोबर। ते आता आपण या ठिकाणी लिहूया। तर बघा आपण काय लिहिलं इथं उत्तरामध्ये, समजा अलकाला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम किती आहे तर ती एक्स आहे। आपल्याला माहित नाही किती आहे, त्याच्यामुळे आपण एक्स अशी ती मांडली आहे। मग आता आपल्याला बचतीचा फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे। बचतीचा फॉर्म्युला म्हणजे काय आहे, जर उत्पन्नामधून जर आपण खर्च वजा केला, तर आपल्याला काय मिळते, बचत ही मिळते, बरोबर। हा काय आहे, महत्त्वाचा फॉर्म्युला आहे किंवा त्याला आपण सूत्र सुद्धा म्हणतो। ठीक आहे, मग आपल्याला कोणता फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे, उत्पन्नामधून जर खर्च वजा केला तर आपल्याला बचत मिळते। मग आता या ठिकाणी बघा आपल्याला उत्पन्न माहीत नाही, ते आपण काय केलं तर इथं एक्स मानलेलं आहे, बरोबर। मग उत्पन्न म्हणजेच मी इथं एक्स लिहिलं आणि खर्च, उत्पन्नातून खर्च वजा केला म्हणजे बघा उत्पन्नातून खर्च किती आहे इथं बघा तिने लिहिलेलं आहे, किती, 90% आहे ना। मग उत्पन्नामधून मी 90%, आता 90% म्हणजे कसं लिहायचं तर 9/100। मी पाठीमागे शेकडेवारीमध्ये तुम्हाला समजावलं होतं। 90% म्हणजेच आपण हे कसं लिहितो तर 90/100 असं लिहितो। ठीक आहे, टक्के म्हणजे छेद 100 असतात। मग त्यामुळे उत्पन्नामधून जर आपण उत्पन्नातून खर्च वजा केला तर आपल्याला बचत होते। कितीची तर बचत झालेली आहे तर ती 120 रुपयांची बचत झाली। ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ते लिहायचं आहे। कळलं तुम्हाला? ठीक आहे, मग आता हे आपण काय करूया, सोडवूया। आता या ठिकाणी काय करायचं आहे बघा, आपल्याला ह्या 100ने आपल्याला एक्सला गुणायचं आहे, बरोबर। मग इथं 100ने एक्सला गुणल्यानंतर काय आपल्याला मिळेल बघा, 100 गुणिले एक्स वजा 90 आणि हे एक्स गुणिले आहेत म्हणजे इथं काय होईल बघा, वजा आहे तसंच येईल 90 गुणिले एक्स येईल। आणि हे जे 120 जे आहेत ते 120 आहे तसेच येतील। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता 100 इकडे गुणल्यानंतर छेदस्थानी सुद्धा 100 राहणार आहेत, त्याच्यामुळे ते 100 लिहायला विसरायचं नाही, त्यामुळे छेद इथं 100 येईल। 100ने एक्सला गुणल्यानंतर पूर्ण छेद इथं काय होईल, 100 होईल, एवढं लक्षात ठेवायचं। ओके, मग आता हे आपण काय करूया, सॉल्व करूया। म्हणजेच नेक्स्ट स्टेप काय बघा आपली, 100 एक्स मधून 90 एक्स गेले, किती राहिले तर ते 10 एक्स राहिले। आणि छेद जे 100 आहेत ते आपण आहे असेच लिहायचे आहे। पुढचे सुद्धा 120 आहे ते सुद्धा आहे असेच ठेवूया। आता आपण काय करणार आहोत बघा, एक्स बरोबर आपण आता किंमत काढायची आहे, बरोबर। हे जे 120 आहेत ते आपण आहे असेच ठेवले। आता गुणिले, आता 10 एक्सला गुणिले आहे ते भागिले होतील आणि 100चे भागिले आहेत ते काय होणार आहेत, गुणिले होणार। म्हणजेच इकडं बघा 100 गुणिले होईल आणि 10 काय होईल, भागिले होईल। कळालं हे कसं लिहिलं मी, इकडे जे आहे फक्त 10 भागिले 100 आहे, तिकडे फक्त 100 भागिले 10 होईल, उलट होईल दुसऱ्या साईडला गेल्यामुळे। ओके, मग आता हे काय करूया आपण, आता याच्यावरून आपल्याला एक्सची किंमत आरामात निघेल। हा 0 आणि हा 0 कॅन्सल होते आणि इकडे 12 आणि इकडे 100 राहतं। मग 12 गुणिले 100 एकदम गुणाकार करत नाही बसायचा, 12च्या पुढे फक्त 200 देऊन टाकायचे, 12 आणि 0 म्हणजे 1200 आपलं उत्तर आलेलं आहे। एक्सची किंमत किती आलेली आहे, 1200 म्हणजेच 1200। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो एक्स म्हणजेच उत्पन्न, म्हणजेच अलकाला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम किती आहे तर ती 1200 रुपये आहे असे आपण म्हणू शकतो। तर बघा शेवटी फायनल उत्तर आपल्याला काय लिहायचं आहे, तर अलकाला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम किती आहे, एक्सची किंमत 1200 म्हणजेच 1200 आहे किंवा 1200 आहे असे आपण म्हणू शकतो। हे आपलं फायनल उत्तर झालेलं आहे। आता याच्यातला दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूया। आता दुसरा प्रश्न त्यांनी काय विचारला आहे आपण बघूया। सुमितने रुपये 50,000 भांडवली घेऊन खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला। त्याचं भांडवल होतं 50,000 रुपये। त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला। पहिल्या वर्षी त्याला 20% तोटा झाला। उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला, त्यात त्याला 5% नफा झाला। तर त्याला मूळ भांडवलावर शेकडा किती तोटा किंवा नफा झाला हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे, बरोबर। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता
आता या ठिकाणी सुरुवातीला बघा 50,000 भांडवलावरती त्याला पहिल्या वर्षी किती तोटा झाला आहे, तर 20% तोटा झाला आहे ना. तर आता हे आपण अगोदर लिहून घेऊया. मग आता बघा आपण इथं सुरुवातीला काय लिहिलं, सुमितच्या 50,000च्या भांडवलावर खाद्यपदार्थांच्या व्यवसायात पहिल्या वर्षी झालेला तोटा किती आहे, 20% आहे. तो भांडवलावरती आहे ना. त्याच्या पहिला भांडवल किती आहे, तर ते आहे 50,000. बरोबर. म्हणजे 20% गुणिले काय लिहायचं आपल्याला, तर ते 50,000 लिहायचं आहे. म्हणजेच हे आपण पुढं कसं सोडू शकतो बरं. अगं टक्के म्हणजे किती आहे, तर ते 100 आहे ना. म्हणजे 20 भागिले आपण इथं 100 लिहू शकतो. आणि पुढचे जे 50,000 आहेत ते आपण आहे तसेच लिहायचे आहेत. बरोबर. मग आता हे आपण काय करूया, आता सॉल्व करूया. हा 0 आणि हा 0 गेला, हा 0 आणि हा 0 गेला. म्हणजे इथं राहिले किती बघा, 20 आणि गुणिले 500 यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 20 गुणिले 500. बरोबर. म्हणजे इथे किती बघा, 5 दुनी हे 10 येतील आणि पुढचे जे 2 शून्य आहेत ते आपण आहे तसेच लिहिणार आहोत. बरोबर. ठीक आहे. 5 दुनी 10 हा 1 शून्य, 5 दुनी 10 आणि 10 वरती हे 3 शून्य, हे 10 आणि त्याच्यावरती राहिलेले 3 शून्य. कळालं तुम्हाला. म्हणजेच किती आपल्याला मिळाले इथं, तर 10,000 रुपये है ना. काय तो पहिल्या वर्षी झालेला तोटा आहे किती, तर तो 10,000 रुपये आहे. आता त्यानंतर बघा पहिल्या वर्षानंतर सुमितचे भांडवल किती झाले, आता हे आपण काढू शकतो. म्हणजेच भांडवलामधून आपल्याला हा जो तोटा झालेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे, वजा करायचा आहे. म्हणजेच इथं आपण लिहू शकतो पहिल्या वर्षानंतर सुमितचे भांडवल मग आता आपण काय करणार आहोत, त्या भांडवलामधून आपल्याला जे झालेलं नुकसान आहे पहिल्या वर्षी ते काय करणार आहोत, वजा करणार आहोत. म्हणजेच 50,000 हे त्याचं भांडवल आणि झालेलं नुकसान. बरोबर. 10,000 आहे ना, हे आपण वजा केले. म्हणजेच किती आले, तर आता बघा 50,000 मधून 10,000 गेले, किती राहिले, तर 40,000 राहिले. बरोबर आहे ना. हे झाले 40,000. हे आपण 40,000 म्हणजेच हे काय उत्तर झालं, तर पहिल्या वर्षानंतर सुमितचं भांडवल किती आपल्याला मिळालं, तर 40,000 मिळालेलं आहे. आता त्यानंतर आपण बघू शकतो की सुमितला आता राहिलं त्याचं भांडवल, त्याच्याकडे भांडवल राहिले किती, तोटा होऊन तर 40,000 राहिलं. आणि आता या भांडवलावरती त्याने काय केलेलं आहे, मिठाईचा व्यवसाय त्याने सुरू केलेला आहे ना. मग आता हे आपण सुद्धा इथं लिहूया. मग आता बघा सुमितला रुपये 40,000 भांडवलावर जे आपलं जे तोटा मायनस करून आलेलं भांडवल आहे 40,000. मग सुमितला 40,000 भांडवलावरती मिठाईच्या व्यवसायात झालेला नफा, आता त्याला किती नफा झालेला होता, तर तो 5% झाला होता. बरोबर. मग तो आपण इथं लिहूया. झालेला नफा किती आहे, तर तो 5% आहे. किती भांडवलावरती, तर 40,000 या भांडवलावरती. मग आपण सोडू शकतो 5 भागिले टक्के म्हणजे भागिले 100 गुणिले 40,000 आहे तसेच लिहायचे आहे. ठीक आहे. आता हे आपण सॉल्व करूया. हा 1 शून्य, हा 1 शून्य कॅन्सल, हा शून्य आणि दुसरा शून्य कॅन्सल. म्हणजेच बघा तिथे किती करायचं गुणाकार, 5 चोक 20 आणि पुढचे जे 2 शून्य आहेत ते आहे तसेच लिहायचं आहे. म्हणजेच किती उत्तर आपल्याला मिळालं, तर 2,000 मिळालेलं आहे. म्हणजेच 2,000 हा झाला नफा 40% भांडवलावरती मिठाईच्या व्यवसायामध्ये. बरोबर. मग त्यानंतर आता बघा, आता सुमितच्या हाती असलेले भांडवल, आता हे काय करूया आपण, त्याच्या ज्या हातामध्ये भांडवल शिल्लक होतं तोटा जाऊन किती 40,000 रुपये आणि प्लस त्याच्या मिठाईच्या व्यवसायातला नफा तो किती आहे, 2,000. मग यांची आपण काय करूया, आता ॲडिशन करूया. म्हणजे आपल्याला सुमितला आता सध्या किती भांडवल आहे ते आपल्याला मिळेल. आता सुमितच्या हाती असलेले भांडवल किती आहे सध्या, तर सध्याचं भांडवल किती आहे 40,000 आणि अधिक मिठाईच्या व्यवसायातील नफा, मिठाईच्या व्यवसायातील नफा किती झालेला आहे, आता आपण काढलेला आहे तो आहे 2,000. मग या ठिकाणी बघा 40,000 भांडवल आणि अधिक नफा, मिठाईचा नफा किती आहे, तर तो 2,000 आहे. म्हणजे 40,000 अधिक 2,000 म्हणजेच किती झालं, तर टोटल झाले आहेत 42,000. 42,000 हे काय, तर सुमितच्या हाती असलेल्या भांडवल आता आहे 42,000 आहे. बरोबर. आता आपल्याला काय काढायचं आहे, आता आपल्याला सुमितला झालेला तोटा हे सुद्धा आपण आता काढणार आहोत. म्हणजे बघा आपण काय लिहिलं इथं, तर सुमितला झालेला तोटा आता आपल्याला काढायचा आहे. मग कसा काढणार आहे ते आपण, तर मूळ भांडवलामधून आपण काय करणार आहोत, सुमितचे आत्ताचे भांडवल आपण काय करणार आहोत, वजा करणार आहोत. तर आता मूळ भांडवल आपल्याला माहिती आहे किती आहे बघा, तर ते आहे 50,000 आहे. बरोबर. मग 50,000 मधून आपण काय करणार आहोत, त्याचे आत्ताचे भांडवल किती आहे, तर ते 42,000 आहे. ते आपण काय करणार आहोत, वजा करणार आहोत. मग 50,000 मधून 42,000 गेले, किती राहिले, तर ते आपल्याला या ठिकाणी राहिले आहेत 8,000 रुपये राहिलेले आहे ना. म्हणजे सुमितला झालेला तोटा किती झाला, तर तो 8,000 रुपये झाला. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, सुमितला मूळ भांडवलावरती झालेला शेकडा तोटा सुद्धा काढावा लागेल. तर बघा सुमितला मूळ भांडवलावर झालेला शेकडा तोटा, आता शेकडा तोटा आपल्याला हा तोटा काढलेला आहे तर आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे.
म्हणजेच काय करायचं आहे, तर तोटा भागिले मूळ भांडवल घ्यायचं आहे आणि त्याला 100ने गुणायचं आहे. आता या ठिकाणी तर लिहूया आपण. तोटा म्हणजेच किती झालेला आहे, तर तो 8,000 झालेला आहे. ते आपण आता इथं लिहूया. म्हणजेच बघा 8,000 आणि भागिले मूळ भांडवल किती आहे, तर त्यांचं आहे 50,000 आहे. मग ते सुद्धा इथं आपण लिहूया आणि गुणिले 100 या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. म्हणजेच आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर काय राहते इथं बघा, हे 0 आणि हे 2 शून्य गेले. त्यानंतर हा 1 शून्य, हा 1 शून्य आणि हा 1 आणि हा 1 शून्य. म्हणजे इथं फक्त राहिले किती बघा, तर इथं राहिले 80/5. 80/5 म्हणजेच किती बघा इथं 80/5. म्हणजे यांचा जर आपण भागाकार केला तर बघा 5 एके 5 आणि 5 30 बरोबर. म्हणजे 16 या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे, 16% है ना. शेकडा म्हणजे 16% या ठिकाणी तोटा झाला, शेकडा तोटा झाला असे आपण म्हणू शकतो. म्हणजे शेवटी उत्तर काय लिहायचं आहे तुम्हाला, तर सुमितला मूळ भांडवलावर शेकडा तोटा 16 झाला आहे किंवा 16% असं म्हटलं तरी चालेल. पण आपण इथं लिहूया शेकडा तोटा 16 झालेला आहे असं उत्तर लिहायचं आहे. बघा इथं काय लिहिलं आपण शेवटी उत्तर, तर सुमितला मूळ भांडवलावर शेकडा तोटा 16 आहे बरोबर. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की तोटाच का, नफा का नाही, तर या ठिकाणी बघा आपल्याला मूळ जो भांडवल दिलेलं आहे ते त्यांनी 50,000 दिलं आहे आणि त्याचे सुमितकडे जे भांडवल जे आहे ते किती आहे, तर 42,000 आहे. म्हणजे ही जी रक्कम आहे ते 50,000पेक्षा कशी आहे, कमी आहे. त्याच्यामुळे तो तोटा झाला. आणि जर ही जी रक्कम 50,000पेक्षा जर जास्त असते तर निश्चितच आपल्याला काय झालं असतं, नफा झाला असता. त्यामुळे आपण या ठिकाणी नफा काढलेला नाही तर तो त्याचा तोटा झालेला आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसते. 50,000पेक्षा जास्त रक्कम असते तर त्याला नफा झाला असता आणि या ठिकाणी 50,000पेक्षा कमी रक्कम दिसते आपल्याला, त्याच्यामुळे त्याला जो झालेला आहे तो तोटा झालेला आहे. आणि किती तोटा झालेला आहे, तर तो शेकडा तोटा 16 झालेला आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि राहिलेले जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.